इथे कन्व्हेन्शन सेंटर तुम्ही करत आहात, इथे रंगशारदाला तुम्ही नोटीस दिलेली आहे, ते पण तुम्हाला ढापायचंच आहे. तुमच्या घरातले जे आहेत ईडीवाले त्यांनी नोटीस पाठवले, ठीक आहे, जरा कोणा नोटीस पाठवायचे करा ना, मोकळं मैदान ते पण करा, महापालिकेला द्या, जे काही करायचं. पण सगळीकडे भूखंड भूखंड भूखंड. पाली हिलमध्ये देखील, इथे मला परवा ALMचे सगळे लोक बँड्राचे आलेले ते सांगत होते, पाली हिलमध्ये पण एक मोकळं मैदान होतं, तिथे पण जनतेचा पैसा DPCचा पैसा वापरून तिथे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट करून तिथे आता बांधकाम सुरू केलेलं आहे. तो लढा पण देणार आहे आम्ही, तिथे पण येणार आहोत आम्ही. विंग्सच्या बाजूला इथे भूखंड घेतलेला आहे. हा विंग्सचा पण भूखंड हा फक्त मॅनेजमेंट आणि सिक्युरिटीसाठी दिला होता. विंग्समध्ये किती लोक जातात तिथे खेळायला? पैसे द्यायला लागतात ना. किती द्यायला लागतात? एका तासाला 7,000. जे काही आहे, पण वाय शुड वी बी पेइंग फॉर आवर ओन ग्राउंड्स? मुद्दा हा आहे की जर हे तुम्हाला सिक्युरिटी आणि मेंटेनन्ससाठी दिलेलं आहे तर ते पण मैदान प्रायव्हेटाईज करायचं. अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, तिथे परवाच मी जाऊन आलो. आता हरुणजी जे सांगत होते, मोकळं मैदान, मोठं मैदान आहे, ह्यूज प्लॉट. आपली मुंबई महानगरपालिकेत सत्ता असताना आपण तिथे ते मैदान स्वच्छ करून घेतलं. त्यावेळी 550 कोटी, मला वाटतं जवळपास तिकडचं सगळी ती व्हॅल्यू होती. ते मैदान स्वच्छ केलं आणि सगळ्यांना खेळण्यासाठी मोकळं मैदान केलं. तिथे क्रिकेटचं ग्राउंड केलं, वॉकिंग ट्रॅक केलं, सायकलिंग ट्रॅक केला, तिथे टेनिसचं पण कोर्ट आहे. आणि मी पर्यावरण मंत्री असताना तिथे आपण अर्बन फॉरेस्ट केलं होतं. पण आता काय करतात तिथे? अंधेरीचा प्लॉट आता जवळपास 950 कोटीचा प्लॉट आहे. तो प्लॉट एका ट्रस्टला दिलेला आहे. तो प्लॉट 21 लाख पर इयर ह्या किमतीला एका ट्रस्टला दिलेला आहे. म्हणजे तिथून पण मुंबईकर आता नॉट अलाउड झालेले आहेत. तसंच दुसरे 2 म्हाडाचे प्लॉट्स फ्री ऑफ कॉस्ट त्याच ट्रस्टला दिलेत. 3 plots free of cost have been given by the Chief Minister of Maharashtra to 1 trust, 1 BJP MLA. Is that fair? आपण लढायला पाहिजे की नाही याच्या विरुद्ध? कारण फरक साफ आहे. आपण जेव्हा मुंबईकर म्हणून, मुंबईचे प्रेमी म्हणून जेव्हा आपण मुंबईचा विचार केलेला आहे, तुम्हाला दाखवतो काय काय केलंय. कारण परवाकडे मला कोणीतरी प्रश्न विचारला होता की आदित्य ठाकरेंनी फुटबॉलसाठी काय केलं. हे शहाजीराजे क्रीडा संकुल, अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ग्राउंड असंच पडलं होतं. इव्हेंटसाठी कधी द्यायचे, कधी असंच. आम्ही पण कधी कधी इव्हेंट्स करायचो. पक्ष म्हणून आम्ही ठरवलं की आता इव्हेंट्स नाही आम्ही तिथे करणार, आमचे कार्यक्रम नाही करणार, फुटबॉलसाठी मोकळं मैदान करणार. हे इंटरनॅशनल स्टँडर्डचं फुटबॉलचं मैदान आम्ही तिथे केलं. ते जे कोच आहेत ते स्टीफन कॉन्स्टंटीन आहेत. नाही, त्याच जरा याच्यावर राहा प्लीज. स्टीफन कॉन्स्टंटीन आहेत. त्यांनी मला एकदा रात्री येऊन भेटले होते. त्यांनी मला सांगितलं, आदित्य, वी वॉन्ट टू प्ले एन इंटरनॅशनल गेम इन मुंबई. इंडिया हॅजंट प्लेड एन इंटरनॅशनल गेम इन मुंबई फॉर 64 years. कॅन यू हेल्प मी? मी त्यांना बोललो, सर, यू टेल मी व्हॉट यू नीड. Every bit of what you need will be fulfilled to the highest of the standards. तसं ग्राउंड आपण FIFA लेवलचं डिलिव्हर केलं आणि इंडिया तिथे खेळायला लागली. इंडियाचं लकी ग्राउंड झालं. 15 गेम्स इंडिया तिथे खेळली किंवा प्रॅक्टिस केली आणि अनबीटन राहिली. हे त्या ग्राउंडचं लक होतं. आज तिथून पण मुंबई महानगरपालिकेने फुटबॉल बंद केलेला आहे. खास मी उल्लेख करेन तिथे विजय पाटीलजींचा. त्यांनी खूप मदत केली आपल्याला ते ग्राउंड बनवण्यात. पुढे जाऊया, पुढची स्लाईड करूया. हेच मुंबई फुटबॉल अरिना. तिथे आपण युवा प्रेसिडेंट्स लीग असेल वगैरे सगळे तिथे घ्यायचो. दुसरं केलं मी हे, म्हणजे आपण सर्वांनी केलं. मुंबई फुटबॉल असोसिएशनने तिथे एक्सपर्टीज दिली. हे नवी मुंबईला सिडको महाराष्ट्र फुटबॉल सेंटर ऑफ एक्सलन्स हे 2021 साली केलं होतं. 3 आर्टिफिशियल टर्फ्स, 1 नॅचरल टर्फ इन द अंडर-22 वर्ल्ड कप, under-17 World Cup and 2022 Women's World Cup. The girls teams have come and trained here, and this is a center of excellence now lying vacant. Mr. Fadnavis had pitched this for Project Mahadev in front of Leo Messi. The selfie with Mr. Messi happened. What has happened to the open spaces? Messi. That is the problem. पुढे जाऊया. आणि ज्यांनी विचारलं होतं नेव्हिल डिसूजा फुटबॉल टर्फ कधी केलं, हे आम्ही 2017 साली केलं होतं. हे मैदान बनवत असताना मला आठवतं इथून भिंत सतत पडायची. ती भिंत आम्ही बांधून घेतली होती. ती म्हाडाकडून आम्ही भिंत बांधून घेतली होती. आणि इथे माझं आणि तुझं मी करायला आलोच नाहीये. दिस इज नॉट अबाउट whether Sena made this ground or the Congress made this ground or the BJP made this ground. This ground belongs to all Mumbaikars and has to be belonging to all Mumbaikars. This is not a government versus an opposition issue. This is a Mumbai issue and we have to fight for this.
आज मी सगळ्यांना विनंती करत आहे की आज मुंबईमध्ये मोठ्या मोठ्या इमारती येत आहेत, एक्झिबिशन सेंटर्स असतील, मॉल्स असतील, हे सगळं आलंच पाहिजे, पण जो विकास होतोय तो शाश्वत असायला पाहिजे. व्हॉट एव्हर डेव्हलपमेंट इज हॅपनिंग शुड बी सस्टेनेबल अँड दॅट इज आवर गोल. आज जेव्हा आम्ही विचारतो की इंडियाची फुटबॉलची रँक किती आहे, माहिती आहे तुम्हाला किती आहे? AFF ची रँक 138 ॲट द मिनिट. अँड द ओनली रिझन इज वी डू नॉट हॅव ॲक्सेस टू इन्फ्रास्ट्रक्चर. खेळाडू चांगले आहेत, रेफरीज चांगले आहेत, मॅच ऑफिशियल चांगले आहेत, कोचेस चांगले आहेत, बट द ओनली प्रॉब्लेम इज आपल्याला अशा चांगल्या फुटबॉल ग्राउंड्सना आपल्याला ॲक्सेस नाही आहे. हे जे मैदान आहे नेव्हिल डिसूजा फुटबॉल टर्फ, गेले जवळपास 9 ते 10 वर्ष आम्ही इथे मुंबई फुटबॉल असोसिएशन म्हणून फक्त आणि फक्त फुटबॉल खेळत आलेलो आहे. दुसरा कुठचाही सामाजिक राजकीय कार्यक्रम केला नाही. जेंडर इक्वालिटी, हायजीन, सॅनिटेशन, फुटबॉल, दिस इज द ओनली थिंग दॅट वी हॅव लर्न्ड हिअर. Coming together, playing football, enjoying the game is what we have learned here. No division here. This is only and only for football. This is what we've learned here. एक उदाहरण जर तुम्हाला द्यायचं असेल की ह्या ग्राउंडवर आम्ही काय करतो, तर ते मागे जे छोटे टर्फ्स आहेत तिथे आमचं YPL होतं. अंडर 7, अंडर 9, अंडर 11, अंडर 13, अंडर 15. लहान लहान मुलं मस्त हे जर्सीज मोठे मोठे घालून फुटबॉल खेळत असतात, एन्जॉईंग द गेम, लव्हिंग द गेम, प्लेईंग द गेम. आणि तसंच ह्या मोकळ्या मैदानावर आम्ही ठरवलं होतं की जसंच आमचं लीज रिन्यू झालं तर पूर्ण हे परत आम्ही MFAच्या खर्चानी, CSRनी पुन्हा एकदा हे ग्राउंड सगळं नवीन लावून, टर्फ नवीन लावून चांगले इथे चेंजिंग रूम्स करू आणि फुटबॉलर्ससाठी चांगलं काहीतरी बनवू. सेंट झेवियर्स ग्राउंड तसंच आहे. सेंट झेवियर्स ग्राउंड मी पालकमंत्री असताना तिथे आपण हिंद मातासाठी आणि गांधी मार्केटसाठी वॉटरिंग पंप्स लावले. तो संप आता बदलत होतो आपण, पण दुर्दैव असं आहे मी जे फॉलोअप करतोय BMC बरोबर, BMCनी अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ते घेऊन टाकलेलं आहे. सेंट झेवियर्स ग्राउंड ते देखील त्याला तयार नाही आहे. आम्ही तिथे